व्हॉइस हा जो आपला प्रकार सुरू आहे त्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सगळ्यात पहिले असर्टिव्हच्या रचना पाहिल्यात. असर्टिव्हमध्येच आपण निगेशनचं देखील रचना पाहिल्यात. त्यानंतर शेवटी जाता जाता आपण इंटरॉगेटिव्हच्या कोणकोणत्या रचना त्यामध्ये असू शकतात त्या इंटरॉगेटिव्हच्या रचनांचा जवळपास 8 ते 9 रचनांचा अभ्यास आपल्याला आज सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी करायचा आहे. तर आपण एक एक त्याच्यामधले घेत जाऊया. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स यामध्ये आपण पाहिले होते ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइसमध्ये बीचं रूप लागेल थर्ड फॉर्म. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आपण पाहिलं तर V1ला यस लागेल थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर. यांच्यामध्ये डू मिसळलेले, याच्यामध्ये डज, हे डू डज तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यामध्ये कर्त्यावर जर प्रश्न तयार होत नसतील, कर्मावर किंवा इतर गोष्टी होत असतील तर त्यावेळेला डू डजचा वापर त्याच्यामध्ये 100% तुम्हाला आढळेल. या डू डजचंच रूपांतर पुढे तुम्हाला ॲम, इज किंवा आर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ॲमेझॉनमध्ये ते करायचे आहे. त्यातले 7 रचना आपल्या झाल्या तर निगेशनपर्यंत. 8वी रचना आपल्याला येस नो टाईपची आपण घेऊया. क्रमांक मात्र तोच टाकूया. येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चनमध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आवश्यक आहे. मग ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बघा बरं, सुरुवातीला येईन यांच्याकडे हेल्पिंग वर्ब. हे हेल्पिंग वर्ब कोण असणार आहे तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये ही डूचेच रूप असणार आहे. डू किंवा डज यापैकी एक जण येईन. पुढे आला याच्यातला सब्जेक्ट. पुढे क्रियापदाचं हे मूळ रूप ज्याला आपण बेस फॉर्म मेन वर्ब म्हणतो, हा भाग झाला याच्यातला मेन वर्बचा. आणि पुढे ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होईल, पॅसिव्ह वॉइस करत असताना इथे ॲम घ्यायचे का इज घ्यायचे का आर घ्यायचे हेल्पिंग वर्ब म्हणून. ते कोणावर आधारित राहणार आहे, सब्जेक्टवर. मग हा सब्जेक्ट म्हणजे हा वरचा सब्जेक्ट नसणार, लक्षात ठेवायचा. हा ऑब्जेक्ट इथं आल्याच्या नंतर काय बनन, सब्जेक्ट बनन. आपण त्याला समजण्यासाठी ऑब्जेक्ट लिहित जाऊ. त्याच्यानुसार तुम्हाला इथं ॲम किंवा इज किंवा आर वापरायचे आहे. प्लस या वर्बचं किती रूप झालं, तिसरं रूप. आणि शेवटी बाय तुम्ही त्याच्यात ॲड केला, बाय एजंट. झालं क्वेश्चन मार्क. बघूया यांच्यामध्ये त्यातलं पहिलं उदाहरण. डज शी हेल्प यू, ती तुला मदत करते का रे. बघा याच्यामध्ये डज इथं हेल्प, डज शी हेल्प यू. यू काय झालं याच्यातलं ऑब्जेक्ट, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. पॅसिव्ह करताना ते काय करते, मुद्दाम करून तुम्हाला एक उत्तर असं देतील. बघा काय इथं डज आलं म्हणजे डू डजचं काय करायचं ॲमिजार, आणि काहींचं लक्ष ह्या शीकडंच जाईल आणि तो त्याला तसंच घेईल आणि इथं असं करेन. इज शी हेल्पचं तिसरं रूप हेल्प्ड बाय यू. असं देखील ते पर्याय द्यायला कमी करायचं आणि पहिलाच पर्याय. का, कारण काही जण फक्त रचना पाठ करून जातात. काही जण डू डजच्या ऐवजी ॲमिजार घ्यायचं, मग अपचं थर्ड फॉर्म घ्यायचं. हे झालं त्याच्यामध्ये काय प्रश्नामध्ये रचना झाली. तर हे याच्यातलं चुकलेलं आहे. मग करेक्ट कोणतं आहे बघा, ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं, ह्या शीवर आधारित नाही, कोणावर ह्या यूवर. इथे यू आले सब्जेक्टच्या रूपात, मग याच्यासाठी घेतले आपण आर. आर यू हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय शीचं एजंट म्हणून काय झालं इथं हर. हे झालं करेक्ट आन्सर. केवळ ॲमिजार आणि थर्ड फॉर्म घेऊन उत्तर पाहू नका, विचार करा व्यवस्थित. एक दुसरं घेतलं आम्ही याच्यात. डू दे बीट हर, ते तिला चोपतात का, हाणतात का चांगलं, चालायचं. डू आहे इथं, बीट आहे इथे, आलं ऑब्जेक्ट घ्या. मग त्या ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्यायचं असेल त्याचं सब्जेक्ट होईल, पण इथं ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं. ते हरचं काय होईल इथं आल्याच्या नंतर शी, आणि त्याच्यानुसार घ्यायचं इज. ना ऑब्जेक्टिव्हमध्ये असं आहे की पर्याय तुम्हाला सगळेच आधीच दिसतात. तर आपण इथं करून बघतो म्हणून तुम्ही सांगतो. पहिले शी, नंतर ते काय आपण इज. इज शी बीटचं थर्ड फॉर्म बीटन बाय. देचं काय झालं याच्यामध्ये देम. एक एक रचना पडतो. बघा पुढे. डज शी नो मी, हे ती मला ओळखते का रे. आता याची मी तुम्हाला बघा बरं 2 पर्याय देतो. चला या डजचं काय होईल, मीचं काय होईल इथं आयसाठी काय घेतले आम्ही एम. ॲम आय नोचं थर्ड फॉर्म नोन बाय हर. एक
दुसरं घेतलं बघा बरं. ॲम आय नोचं थर्ड फॉर्म नोन टू हर. एक पर्याय असं पण आम्ही इज शी नोन टू मी. आम्ही एक पर्याय मुद्दाम करून तुम्हाला फसवासाठी देऊ. इज शी नोन टू मी. चांगले चांगले गोंधळ दिले अशा याच्यामध्ये. बघ बरं आता काही अरे डज आले तर ॲमेझॉन यायला पाहिजे. बरोबर आहे. बघ बरं ॲम आय नोन बाय हर काय ॲम आय नोन टू हर यामध्येच उत्तर दडलेलं आहे कुठतरी. काही जण पटकन म्हणते अरे पॅसिव्हमध्ये बाय आवश्यक असते तो इकडंच जाईन. हे तर पहिलंच गेलं घरी. काही जण नाही रे नोला पॅसिव्हमध्ये थर्ड फॉर्म नोन झाल्याच्यानंतर टू येत असते. नोन टू मग काय सांग हे डज शी ई शी असं करून दाखवीन. हे पण याच्यातलं चुकलेलं उत्तर कोण याच्यामध्ये नंबर 2चं बघा. ॲम आय नोन टू हर हे झालं त्याच्यातलं. हेच जर नकारार्थी झाले असते तर काय केले असते तुम्ही बघा बरं. एखादं नकारार्थी करून बघू. निगेशनमध्ये बघा मी इथे घेतलंय. डोंट यू नो हर. तू तिला ओळखत नाहीस का बेट्या. 100% तू ओळखतोस तिला. चल मग डोंट आलं म्हणून काय झालंय. डोंटचं काय होईल मग. आता ॲमचं ते ॲमंट होत नाही मग आरांट पण इथं करू नका. ते फक्त क्वेश्चन टॅगसाठी अलाव केलेलं लक्षात ठेवायचं. मग इथं कोण आलंय हर. हरचं काय झालं इथं शी. मग आता इजला आपल्याला असं कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये वापरता येतं इजंट. इजंट शी नोन टू यू त्यामध्ये घेतलंय. डझंट शी हेल्प हिम. ती त्याला मदत करत नाही का. मग त्याच्यामध्ये बघा डझंट आलेले आहेत. मग काय करायचं डझंटचं इजचं काय केलं आम्ही इजंट. इथं काय झालं हिमचं झालं इथं ही. हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. शीचं काय झालं इथे या पद्धतीनं. तेवढं घ्या स्क्रीनशॉट. नववा प्रकार जो पाहूया आपण तो म्हणजे WH टाईप क्वेश्चन्सचा. आणि WH टाईप क्वेश्चन्समध्येही आपण WH इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब विषयीच माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये कोण कोण आहेत. वेअर, व्हॅन, वाय, हाऊ इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्बच आहे. काय म्हणतेस WH उलट घ्यायचं काय लक्षात ठेवायचं आहे. चला हे ॲडवर्ब झाले जे सब्जेक्ट ऑब्जेक्टला डिस्टर्ब करत नाहीत. पहा ॲक्टिव्ह वॉईसमध्ये काय होणार आहे. यापैकी एक WH इंट्रॅगेटिव्ह तुम्ही ॲडवर्ब वापरा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं हेल्पिंग वर्ब घेणे आवश्यक आहे. ॲक्टिव्ह वॉईसमध्ये सध्या आपण प्रेझेंट टेन्समध्ये आहोत तर इथं सहाय्यकारी क्रियापद कोण राहणार आहे डू किंवा डज. हे पुढे आले याच्यातलं सब्जेक्ट. त्याच्यानंतर इथं आपण क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे हा भाग झाला मेन वर्बचा आणि त्याच्या पुढे आलं ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. ही बेसिक रचना आहे. ही दोस्ती तोडायची नाही. कोणाची दोस्ती म्हटलं मी काही लक्षात ठेवतात. WH वर्ड आणि डू डजची दोस्ती तसं नाही. WH वर्ड हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे. इथं बदलू शकतात. तर उद्या डीड येऊ शकतं इथं डूडच्या डीड येईन. कधी एखादं मॉडल येईल. एखादं हॅवचं रूप येईन. हॅव किंवा हॅज येईन किंवा हॅड येईन त्याच्यामध्ये. चाल पॅसिव्ह वॉईसमध्ये काय येईन सर WH वर्ड जशाच तसे. डूडची जागा इथं हेल्पिंग वर्ब म्हणून बीचं रूप घेणार आहेत. ॲम किंवा इज किंवा आर. हे सब्जेक्ट इथं घ्यायचं नाही आहे. आता हे ऑब्जेक्ट इथे आले काय म्हणून आले सब्जेक्ट म्हणून आले. कळण्यासाठी आपण ऑब्जेक्ट इथं ब्रॅकेटमध्ये त्याच ऑब्जेक्टचं काय झालं तर सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह केसमध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर हा वर्बचं थर्ड फॉर्म बाय. हे सब्जेक्ट इथे चालले गेले एजंट म्हणून क्वेश्चन मार्क. इथल्या रचनेलाच काही जण फसू शकतात लक्षात ठेवायचं. याला WH वर्डला आवश्यक कोण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आवश्यक आहे. पहा त्यातलं उदाहरण मी इथे घेतले. वाय डज शी हेल्प यू. ती तुलाच का मदत करते रे.
चला याच्यामध्ये आपण पहिले घेतलं डज शी हेल्प यू, ती तुला मदत करते का रे. इथं ती तुला मदत का करते, म्हणजे तुम्ही कारण विचारता बघ. वाय डज दोस्ती तोडायची नाही. त्याला हेल्पिंग वर्ब आले. इथे वाय तसेच आले. वाय ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं, ते शीवर आधारित नाही. ते मुद्दाम करून तुम्हाला एक घेतील. वाय इज शी हेल्प्ड बाय यू, असा पहिलाच पर्याय देतील. तर चुकायचं नाही, लक्षात ठेवायचं. ते पर्याय काय काय देऊ शकतात बघा बरं. सगळ्यात पहिले हे असं वाय इज शी हेल्प्स थर्ड फॉर्म हेल्प बाय यू, हा पहिला पर्याय. हे चुकीचं आहे. दुसरं काय करू शकतायत ते, इथे वाय देतील, इथे काय झालेलं आहे डज. याच्या पुढं बघा डू डजचं काय करतो मला ॲमेज आर करायचं, इकडे काय आलं यू. मग इथं बघा वाय आर यू, कोणामुळे आले हे यू, इथे आले आर. यू हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. शीचं काय झालं हर. एक काय करतील त्याच्यामध्ये हे अशी पण रचना देतील ते वाय यू आर हेल्प्ड बाय हर. क्वेश्चन मार्क देतील पण इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना देतील. आपल्याला डिरेक्ट क्वेश्चन चालेल. डिरेक्ट क्वेश्चनमध्ये काय असतं, क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसतो, त्याच्यामध्ये WH वर्ड नंतर मग हेल्पिंग वर्ब घेणं आवश्यक असते. इथे बघ बरं हे चुकलेलं आहे आन्सर कोण याच्यामध्ये नंबर 2. हे मुद्दाम करून कोथं काय चुकू शकतं, पर्याय आपल्याला कळले, पर्याय कळले की झालं संपलं. नंबर 2 हाऊ डू दे ओपन द सेफ. आणि ते तिजोरी कशी उघडतात ते बघून घे. चला हाऊ डू सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट. वर्ब आणा. हाऊ ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं, देला पाहायचं नाही. याला पाहायला गेलं की आर घेताना हाऊ आर दे, चुकलं. मग हाऊ डॅश द सेफ, मग सेफसाठी काय घेतलं आपण इज. ओपनचं थर्ड फॉर्म ओपनड बाय. देचं काय घेतलं याच्यामध्ये देम. एक तिसरं पहा वेअर डज ही पुट द बुक्स. बघ बरं तो पुस्तक कुठे ठेवतो ते पाहून घे एकदा. वेअर डज मानलं वेअर WH वर्ड वेअर ॲम का इज का आर याला पाहायचं नाही आहे. परत परत मी तिसरी वेळ चौथी वेळ प्रत्येक वेळ सांगत जाईन मी. इकडे बघा द बुक्स ऑब्जेक्ट, मग इथं काय आलं वेअर आर द बुक्स. पुटचं थर्ड फॉर्म पुटच आहे. बाय हिचं काय झालं यांच्यामध्ये ही काही बदल होणार नाही. ही पद्धत यांच्याकडे आली WH वर्डमध्ये. तुम्ही किती उदाहरणं घेऊ शकता. होकारार्थी नकारार्थीमध्ये सुद्धा हे टाईप चालू शकते. बघा पुढचं जे घ्यायचं आहे ते आपल्याला हूचा नियम घ्यायचा आहे. पहा खरं आपण आता सब्जेक्टकडेच वळतोय. सब्जेक्ट विषयी काय काय असतील. या सब्जेक्ट म्हणजे हे इंट्रॅगेटिव्ह प्रोनाऊन सब्जेक्टचं काम करेल त्यावेळेला काय करायचं आहे आम्हाला ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस. त्याचं 2 पद्धतीनं वाईस होईल. बघा याची दोन पद्धतीने वाईस होते. वाईस म्हणण्यापेक्षा पॅसिव्ह वाईस. 2 पद्धतीने पॅसिव्ह वाईस होते. कोणती कोणती येते एक बघा. पहिली गोष्ट ॲक्टिव्ह वाईसच्या रचनेमध्ये बघा सुरुवातीला हू आले. हे आपण सिंग्युलर म्हणून काउंट केलं तर वर्बला यस लावलेले तर थर्ड पर्सनमध्येच घेतोय आपण त्याला हूला. म्हणजे याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद फक्त आता डजचे प्रेझेंटमध्ये घेतोय आपण त्याला. इथे आले पुढे ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. पुढे त्याच्यामध्ये यांचं पहिली पद्धत काय आहे पॅसिव्ह वाईसमध्ये ती पण पाहून घ्या. याला सुरुवातीला आपण हू आलेले आहे. हूचं आपण बाय होम, जसं हीचं शेवटी बाय हिम करतो तसं इथं प्रश्नार्थी म्हणजे इंटरगेटिव्ह प्रोनाउन असल्यामुळे आपल्याला इंटरगेटिव्ह प्रोनाउनच घ्यावं लागेल ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. मग इथे घेतले बघू बाय होम. सहाय्यकारी क्रियापद लागेल याला. आता याच्यात बघा सहाय्यक क्रियापद घेतले बघा ॲम घ्यायचे का इज घ्यायचे का आर घ्यायचे. ते हे ऑब्जेक्ट जेव्हा सब्जेक्ट बनन त्याच्यावर आधारित राहील. वर्बचं थर्ड फॉर्म क्वेश्चन मार्क. एक पहिली पद्धत.
दुसरी पद्धत जर तुम्हाला पॅसिव्हची घ्यायची असेल तर सुरुवातीलाच तुम्ही काय करा, इथं सब्जेक्टिव्ह केसमधलं हू घ्या, त्याच्यानंतर एम, इज, आर प्लस हे सब्जेक्ट म्हणजे हे सब्जेक्ट नाही आहे, लक्षात ठेवायचं. आता ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये मोडेल प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी प्रिपोजिशन बाय. बघा, हू बाय, बाय हुम बाय ही रचना वापरायची नाही. प्रश्नाची सुरुवात होम न झाली तर शेवटी तुम्हाला बाय प्रिपोजिशन वापरता येणार नाही, हे पण महत्त्वाचं. त्याच्यानंतर बघा उदाहरण, हू हेल्प्स यू, अरे कोण तुला मदत करतो किंवा करते, या पद्धतीने. चल, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, पहिली पद्धत बाय हुम. चला, आर साठी काय घ्यायचंय, आर घ्यायचंय यू साठी, बाय हुम आर यू, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड, ही एक पद्धत पहिली. दुसरी आम्ही तुमच्यासाठी देऊया, हुम आर यू, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड, शेवटी घेतलं बाय. तिसरी पद्धत घेतली आम्ही यांच्यामध्ये, हू आर यू, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड, शेवटी घेतलं बाय. आम्ही मुद्दामून चौथी पण पद्धत द्यायला तुम्हाला कमी करायणार नाही, बाय हू आर यू हेल्प्ड. याच्यातलं तुम्ही सिलेक्ट करा कोणतं करेक्ट आहे. तर यातलं बघा बरं, बाय हुम आर यू हेल्प्ड हे होणार नाही. कशामुळं, हुम आणि शेवटी काय गेलं बाय. हू आर यू हेल्प्ड बाय, हू सुरुवातीला आहे, बाय शेवटी आहे, हे करेक्ट, हे पण होणार नाही. तेवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखी उदाहरण आपण त्याचे पाहू. हूच आणखीन उदाहरण बघा त्याच्यामध्ये, हू बीट्स हिम. चला, हे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, पहिली पद्धत बाय हुम इज, हिमचं झालं इथं ही, बीटचं बीटन क्वेश्चन मार्क. दुसरी पद्धत जर तुम्हाला बाय हुम नसेल घ्यायचं तर तुम्ही सब्जेक्ट केसमधलं हू इज ही, बीटचं थर्ड फॉर्म बीटन, शेवटी बाय. पण जर त्याच्यामध्ये नॉन ॲक्शन वर्ब जर आले तर तुम्हाला बाय प्रिपोजिशन घेता नाही, मग तुम्ही टू त्याच्यानुसार घेऊ शकता. समजा आता मी इथे घेतले, हू नोज द आन्सर. इथे नोज आलेलं आहे, लक्षात ठेवायचं, सांभाळून जरासं पहिली पद्धत. आता इथं प्रत्येक बाय पार्टने करून ठेवायचं इथं बरं, इथे काही ना, आता त्याच्यानुसार चेंज करा. मग इथे घेतले बघ बरं मी, टू हुम इज द आन्सर, नोचं थर्ड फॉर्म नोन. एक जर नसेल घ्यायचं तर तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता, हू इज द आन्सर नोन टू. त्याला फिक्स प्रिपोजिशन पाहिजे, त्याचं नोन टू त्याच्यात आलेलं आहे. हे दोन्ही काय झाले करेक्ट. याच्यामध्ये कुठे बाय वापरता येणार नाही. बरं, पुढे आणखीन चौथं, हू गिव्ज यू अ रोज, कोण देतो तुला गुलाब. चल, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट दोन वेळेस त्याच्यामध्ये बाय हुमनं त्याच्यात तयार होईल आणि हू बायनं सुद्धा दोन वेळेस तयार, चार वेळेस उत्तरच्यात निघू शकतात. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे झालं डिरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्ही पहिली पद्धत घेतली बघा बरं, पहिल्या ऑब्जेक्टला घ्या ना, बाय हुम आर यू, याला घेतलं आपण बघा, आर यू, गिवचं थर्ड फॉर्म गिवन अ रोज क्वेश्चन मार्क. आता दुसऱ्याला घ्या बरं, चला घ्या नंबर 2, बाय हुम इज अ रोज. आले का याच्यामध्ये बघा, हे यांच्यानुसार वापरायला लागलो आपण, लक्षात ठेवायचं, नाही तर कसं सगळं गोंधळाची. गिवचं थर्ड फॉर्म गिवन टू यू क्वेश्चन मार्क.
हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण पॅसिव्हमधील थर्ड फॉर्मच्या नंतर कशाने जोडले, टू किंवा फॉर प्रिपोजिशन जोडतो. आपला नियम माहीतच असला पाहिजे. तिसरी पद्धत बघ बरं, तुम्ही जर हुम नसेल घेतलं तर हू घ्या. मग काय येईल, हू आर यू, गिवचं थर्ड फॉर्म, गिवन, रोज, बाय शेवटी घ्यावं लागेल ना, सुरुवातीला बाय आल्या तर. त्याच्यानंतर हू इज, रोज, गिवचं थर्ड फॉर्म, गिवन, टू, यू, शेवटी घेतलं बाय. तर हे सगळेचे सगळे काय आहेत, करेक्ट आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण घेऊ शकतो ऑल आर करेक्ट, कारण ते पर्याय ते देतील तेव्हा आपल्या लक्षात ठेवावे लागेल. नंतर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन आपण पुढे निघूया. अकरावी रचना आहे पुढची, ती सुद्धा सब्जेक्टशी संबंधित आहे. बघा बरं, हूच्या ऐवजी इथं कोण आलेत बघा. 11व्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हाऊ मेनी प्लस प्लुरल नाउन या रूपामध्ये इथं तुम्हाला सब्जेक्ट आले. याच्या पुढे V1 म्हणजे यांच्यामध्ये डजवाला मेंबर येणारच नाही, कारण सब्जेक्टच प्लुरल झालेला आहे. याच्या पुढे आले ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा बरं काय होईल. याचे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. एक तर सुरुवातीला सरळ सरळ बाय हाऊ घ्या, इथं यम लावू नका, नाही तर मात्र हूला यम लावलं, हाऊला पण लावा, हाऊ करायचं नाही. बाय हाऊ मेनी प्लस प्लुरल नाउन. इथे ॲम घ्यायचं का इज घ्यायचं का आर घ्यायचं ते कोणाहून ठरवायचं, यांच्याहून ठरवायचं नाही. यांचा संबंध याच्याशी लक्षात ठेवायचं. ॲक्टिव्हमध्ये, पॅसिव्हमध्ये नाही. मग इथे ॲम घ्यायचे का इज घ्यायचे का आर घ्यायचे, हे हेल्पिंग वर्ब कोणाशी संबंधित असणार आहे, जिथे ऑब्जेक्टचं काय झालं सब्जेक्ट आणि प्लस वर्बचं कितवर थर्ड फॉर्म. दुसरी पद्धत घ्यायचीच म्हटलं तुम्हाला रचनेमध्ये, तर सुरुवातीला तुम्ही घ्या हाऊ मेनी प्लस प्लुरल नाउन. इथे परत तेच येईन, ॲम, इज, आर, सब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट काय झाले तर सब्जेक्ट, वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी काय आलं प्रिपोजिशन बाय. ते कोणाचं आहे, याचंच आहे. ते शेवटी नेऊन शिफ्ट केलं. काही काही ठिकाणी त्याचा उल्लेख टाळते ते बघूया. हाऊ मेनी स्टुडंट्स हेल्प हर. किती मुले, किती विद्यार्थी तिला मदत करतात. सर्व तिनं फक्त आवाज द्यायचंच काम आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स हेल्प हर आले. हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट घ्या. मग तिला काय करणार आहे, याच्यामध्ये पहिला पर्याय तुम्हाला देतो. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स आर शी, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड, एक. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स इज शी हेल्प्ड. ह्या दोनपैकी तुम्ही विचार करा कोणता घेणार तुम्ही. काही जण म्हणतील सर बाय हाऊ मेनी स्टुडंट्स म्हटलं की आर गेलं पाहिजे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर, तर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट लक्षात ठेवायचं आहे. हे तुमचं बघा बाय प्रेपोजिशन नंतर हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, याचा क्रियापदाशी काही संबंध नसणार. त्याच्यामुळे पहिलं चुकलेलं आहे. उत्तर क्रमांक 2 आहे. याच्यानुसार घ्यायचं आहे आपल्याला. हे काही इथं लक्षात ठेवायचं ना, हे विसरायचं नाही ना, नाही तर झाला गोंधळ सगळा. एक दुसरं दिलं मी. बाय हाऊ मेनी बॉईज लर्न इंग्लिश. किती विद्यार्थी इंग्रजी शिकतात, किती मुले इंग्रजी शिकतात, चाल त्याच्यात घेतले आम्ही. बाय हाऊ मेनी बॉईज, इज घ्यायचं का आर घ्यायचं, इज घ्यायचं का आर घ्यायचं. बॉईजला पाहून लगे आर घेणार, चुकलंय. इंग्लिश
या लँग्वेजला बघा ना, इथं काय येईल इज, आणि लर्नचं थर्ड फॉर्म झालं लर्न्ड. हे झालं यांच्यामध्ये. या पद्धतीनं घेते हाऊ मेनीचं. आता सांगा, हाऊ मेनी पीपल हेल्प द पुअर. किती लोक मदत करतात गरिबांना. चल, याच्यामध्ये हाऊ मेनी पीपल. मग आम्ही तुम्हाला पर्याय दिला. सगळ्यात पहिला पर्याय बाय हाऊ मेनी, सॉरी, by how many people is the poor helped. एक. दूसरं, by how many people are the poor helped. तर काहींचं टोला कसा लागन सर, आम्ही हे बॉईज कसं तिथं आर घेतले होते त्याच पद्धतीने पीपल आर घेतले आणि आमचं काय निघालं, करेक्ट निघालं आहे. बरोबर आहे. कशामुळं, यांच्यामुळं नाही निघालं. तर हे द पुअर, पुअर मीन्स पुअर पीपल, यांच्यामुळे हे प्लुरल आहे. हे होणार नाही. उत्तर क्रमांक 2. हे झालं हाऊ मेनीची प्रश्न. एवढे घ्या स्क्रीनशॉट करून. 12वा जो नियम आहे तो पण सब्जेक्टशी संबंधितच आहे. बघा यामध्ये विच किंवा हुज प्लस नाउन ही रचना तुम्हाला सब्जेक्टचं काम करताना दिसली आणि तर सिंग्युलर किंवा प्लुरल नाउन येऊ शकते. बरोबर आहे. मग हे याच्यामध्ये सब्जेक्टचं कार्य करताना दिसेल ॲक्टिव्ह वॉइसमध्ये. चला इकडे मी घेतलं V1 किंवा V1ला यस ES. पुढे आलं ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइसमध्ये यांना सुद्धा तुम्ही बाय लावा सुरुवातीलाच. बघा बरं, बाय विच किंवा हुज प्लस नाउन यांच्यानुसार ॲमेजार घ्यायचं नाही आहे तुम्हाला. मग ॲम येणार का इज येणार का आर येणार हे ऑब्जेक्ट जो सब्जेक्ट बनतो तो ठरवणार. आणि या वर्बचं पुढं थर्ड फॉर्म क्वेश्चन मार्क. सुरुवातीला बाय आलेलंच आहे. बघा एक्झाम्पल, हुज फ्रेंड हेल्प्स यू. कोणाचा मित्र तुला मदत करतो किंवा कोणाचे मित्र तुला मदत करतात. हुज फ्रेंड्स असं देखील तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये प्लुरलमध्ये. हुज फ्रेंड हे झालं सब्जेक्ट, हे झालं वर्ब, हे झालं ऑब्जेक्ट. चला यांना ना सुरुवातीला बाय हुज फ्रेंड यानुसार नाही घ्यायचं. तर ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं हे यू ठरवणार. इथे घेतलं बघा बरं, आर यू. हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड. काही मी ठराविक क्रियापदांचाच उपयोग करतोय फक्त संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, रचनासाठी, लक्षात राहण्यासाठी. दुसरं मी घेतलं बघा बरं, विच स्टुडंट बीट्स हर. कोणता विद्यार्थी तिला हाणतो. शोधा त्याला. चला आणा इकडं काही. बाय विच स्टुडंट इज हरचं झालं शी, बीटचं थर्ड फॉर्म बीटन. याच्यानुसार आपण घेतलेलं हे क्रियापद आहे. एक 13वा नियम तसाच छोटासा आहे, तोही सब्जेक्टशी संबंधित पण इथं व्यक्तिरूपी सब्जेक्ट नसणारे वस्तुरूपात असणारे. बघा बरं, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सुरुवातीलाच वॉट आलं आहे. वॉट हे सिंग्युलरमध्येच गृहीत धरतोय आपण. इथं वर्बला यस किंवा ES लावले आणि इकडे आले ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. पॅसिव्हमध्ये तुम्ही सुरुवातीलाच घेतले बघा बाय वॉट. आणि वॉटचं असं आहे की तुम्ही सुरुवातीला बाय घ्या वॉटच्या आधी
किंवा वॉटला सुरुवातीला घेऊन शेवटी बाय घेतले तरी चालते, काही फरक पडत नाही. बघा बाय वॉट इथे येईल. ॲम घ्यायचं का इज घ्यायचं का आर घ्यायचं ते कोणाला देते, हे ऑब्जेक्ट जेव्हा सब्जेक्ट होईल तेव्हा. चला इथे तुम्ही ॲम घेणार का इज घेणार की आर घेणार हे ठरण कोणावर, या सब्जेक्टवर जे ऑब्जेक्टचं झालं आणि पुढं वर्बचं थर्ड फॉर्म. उदाहरण बघा. What disturbs you? चला याच्यामध्ये काय व्हॉट डिस्टर्ब्स यू हे झालं ऑब्जेक्ट सब्जेक्ट आणि त्याला काय बाय व्हॉट आर यू डिस्टर्ब्ड. दुसरं घेतलं आम्ही याच्यामध्ये व्हॉट ट्रबल्स हर, कशाचा त्रास आहे तिला, बघा विचारा. बाय व्हॉट इज शी, ट्रबलचं थर्ड फॉर्म ट्रबल्ड. या पद्धतीनं हे फक्त कोणाचे घेतले आपण, सब्जेक्टची साईड पूर्ण झाली. तसंच जर ऑब्जेक्टमध्ये आलं इन्फॉर्मेटिव्हमध्ये तर ते देखील आपण पाहूया. एवढे स्क्रीनशॉट करू. 14 क्रमांकाची टाईप बघा बरं, ती ऑब्जेक्टशी संबंधित आहे. नंबर 14 ऑब्जेक्टशी संबंधित असणार, त्यातलंही पहिलं 14 नंबरचं बघा. हूच्या ऐवजी यांच्याकडे ॲक्टिवाईजमध्ये बघा बरं कोण आले, हुम. हुम पुढे इथे डू किंवा डज हे कोणाचे येईल, सब्जेक्टचे, आणि पुढे हे क्रियापदाचे मूळ रूप. आता याच्यात सब्जेक्ट कोण झाले, याच्यातले ऑब्जेक्ट पहिली. पॅसिवाईज करत असताना हे ऑब्जेक्ट खाली आले तर हे ऑब्जेक्ट न राहता आता काय बनेन, ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये आले म्हणजे हुम न राहता आता काय होईल, हू होईल. आणि हू सिंग्युलर असल्या कारणानं आपण इथं डू डज ऐवजी सरळ फक्त इजच वापरू आणि या वर्बचं इथं आल्यावर किती रूप करू, तिसरं. आणि हे सब्जेक्ट पुढे चाललं जाईल एजंटमध्ये, ही रचना यांच्याकडे राहील. बघा एक्झाम्पलमध्ये whom does she help, ती कोणाला मदत करते. बघा याच्यात ऑब्जेक्ट आहे आणि त्याला खाली who is हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय हर, ही झाली पहिली पद्धत. एक दुसरे घेतलं त्याच्यामध्ये बघा बरं, whom do they beat, ते कोणाला हातात. परत पॅसिव्हमध्ये काय झालं, हू इज बीटचं थर्ड फॉर्म बीटन बाय देचं देम. लक्षात ठेवायचे, हे सोपं झालं, याच्यातलं काही एवढं अवघड नाही. एक त्याच्यानंतर नंबर 15 पुढे पुढे निघूया, जरा गती वाढवूया. ॲक्टिवाईजमध्ये आता हुम न येता त्याच्या ठिकाणी जर हाऊ मेनीची रचना आली तर काय करायचं ऑब्जेक्ट म्हणून बघूया. हाऊ मेनी प्लस प्लुरल नाऊन हे आपण सब्जेक्ट म्हणून पाहिलं ते बघा बरं. पण हे जर इथे ऑब्जेक्ट म्हणून आले तर काय करायचं, इथेही डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब आलेले आहे पण ते कोणाचे, त्या सेंटेन्समधल्या सब्जेक्टनुसार ते आलेले आहेत. आणि इकडे क्रियापदाचं मूळ रूप. प्रत्येकाच्या बेसिक रचना एक लक्षात ठेवायचं बघा, डू डज सब्जेक्ट मूळ रूप, डू डज सब्जेक्ट मूळ रूप, हे बेसिक चालणारे आता 3-4 वेळेस असंच, फक्त इथला नंबर बदलत राहील. पॅसिवाईजमध्ये आता याला तर बाय तुम्हाला लावायचंच नाही, याला फक्त सब्जेक्टिव्ह केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. यांना एवढं जसेच्या तसेच ठेवा त्यांना. हाऊ मेनी प्लस प्लुरल नाऊन हे झालं याच्यातलं आता सब्जेक्ट पॅसिव्हमधलं. त्याच्यानुसार घ्या ना आता. मग इथं इज घ्यायचं आहे का आर घ्यायचं आहे, ॲम तर येणारच नाही आहे, प्लुरल आहे त्याच्यामुळे इथे काय आलं आर. वर्बचं थर्ड फॉर्म बाय, सब्जेक्ट बदललं कशामध्ये, याच्यात एजंटमध्ये. उदाहरण बघा. हाऊ मेनी गर्ल्स हेल्प हिम,
किती मुली त्याला मदत करतात. अरे आपल्याला पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट पाहिजे. हाऊ मेनी गर्ल्स डज ही हेल्प. किती मुलींना तो मदत करतो. सर्वांनाच. हे ऑब्जेक्ट म्हणून आलेले. या इकडे घ्या त्यांना आता. हाऊ मेनी गर्ल्स पॅसिव्ह वॉइसमधला सब्जेक्ट आर हेल्प्ड बाय हिम. एक तसंच दुसरं घेऊ. हाऊ मेनी स्टुडंट्स डज ही टीच इंग्लिश. किती मुलांना तो इंग्लिश शिकवतो. मग चला इथं काही. हाऊ मेनी स्टुडंट्स आर टीचर टॉट इंग्लिश बाय. हिचं काय झाले. ही क्वेश्चन मार्क. या पद्धतीने झाले. कोणती इकडची साईड 15 क्रमांकाची. एवढं घ्या. 16 क्रमांकाचा नियम बघा. तो ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जसं इथं हाऊ मेनी घेतले होते तसं इथं अनकाउंटेबल नाऊन मध्ये येतं बघा. हाऊ मच प्लस अनकाउंटेबल नाऊन हे इथे ऑब्जेक्ट म्हणून आले. पुन्हा डू किंवा डज हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट आणि इथे आले मेन वर्ब क्वेश्चन मार्क. हे तुमचं इथं मूळ रूपात आहे. याला परत तुम्ही पॅसिव्हमध्ये घेऊन जा. हे वरचं ऑब्जेक्ट सब्जेक्टमध्ये कन्वर्ट करा. हे सब्जेक्ट झालं जे मूळचं ऑब्जेक्ट होतं. अनकाउंटेबल नाऊन आहे. हे सिंग्युलरच काउंट करणार आपण यांना. आता इथं काही मग इज वर्बचं थर्ड फॉर्म बाय सब्जेक्ट बदललं याच्यामध्ये एजंटमध्ये. हे बेसिक रचना लक्षात ठेवा. बघा हाऊ मच फूड डू दे वेस्ट. किती अन्न ते वाया घालतात. बघा मग इथं काय येईल. हाऊ मच फूड इज वेस्टेड बाय देम. दुसरे आणखीन बघा. हाऊ मच मिल्क डज शी टेक. किती दूध घेते ते बघा. हाऊ मच मिल्क इज टेकचं थर्ड फॉर्म टेकन बाय शीचं काय झालं हर. पुढचं 17 छोटे छोटेच आहेत तेही पाहून घेऊ. त्याच्यामध्ये विच आणि हुज हे इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या आधी आले असेल. ते जर पूर्ण संच मिळून जर ऑब्जेक्टचं काम करत असेल तर बघूया. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बघा बरं. विच किंवा हुज प्लस नाऊन हे एवढा मेंबर कोण झालं याच्यातला ऑब्जेक्ट. परत यांच्याकडे कॉमन बघा बरं आणखीन चालूच डू डज प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं मूळ रूप हे मेन वर्ब म्हणून काम करणार आहेत. पॅसिव्ह वॉइसमध्ये आलं हे जसे तसेच राहिलेत. विच किंवा हुज प्लस नाऊन हे याच्यात आता सब्जेक्ट बनलेलं आहे. ते मूळचं कोणते ऑब्जेक्ट त्यांच्यानुसार तुम्ही आता इज अनेक प्रश्न असेल तर आर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म बाय सब्जेक्ट बदललं याच्यामध्ये एजंटमध्ये. हे विसरू नका.
स्ट्रक्चर कसे बदलत बदलत चाललेले आपण तेच पाहतोय, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. बघा, विच नॉवल डज शी बाय. कोणती कादंबरी ती विकत घेते किंवा कोणत्या कादंबऱ्या ती विकत घेते. आपण यस लावून टाकू बस. विच नॉवल्स डज शी बाय. ती कोणत्या कादंबऱ्या विकत घेते. मग चला पॅसिव्हमध्ये काय होईल याच्यामध्ये, विच नॉवल्स प्लुरल आहे बघा हे. इथं काय आहे, आर. बायचं थर्ड फॉर्म BOUGST बॉट. बाय. हरचं काय झालं याच्यामध्ये, सॉरी शीचं काय झालं याच्यामध्ये, हर. दुसरं घेतले आम्ही बघा बरं, हुज सन डू दे हेल्प. कोणाच्या मुलाला ते मदत करतात. सब्जेक्ट झालं याच्यातलं आता. हुज सन इज, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. देचं काय झालं याच्यामध्ये, देम. हे झालं 17 क्रमांकाचं. मग तसंच पुढं तुम्ही 18 क्रमांकाचं व्हॉटचं घेऊ शकता. इथे घेऊन टाकतो छोटासा. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये व्हॉट पुढं आलं बघा बरं, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट. हे सब्जेक्टनुसार बदलणार. क्रियापदाचं इथं मूळ रूप. क्वेश्चन मार्क. हे व्हॉटला तुम्हाला आता सब्जेक्ट करायचं आहे तर याच्यात काही बदल होणार नाही. व्हॉट जसं आहे तसंच राहील. याच्यानुसार फक्त तुम्हाला सिंग्युलरला काउंट केलं ते काय होईल, इज होईल. व्हॉट इज वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी बाय. सब्जेक्ट बदलला कशामध्ये, एजंटमध्ये. त्याच्यात तुम्ही उदाहरणं करून बघा छोटे छोटे. पहिलं बघा, व्हॉट डज शी डू. ती सध्या काय करते. चित्रपट छान होता. व्हॉट डज आहे तर मग इथं काय होईल, सब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्या त्याला. व्हॉट इज डूचं थर्ड फॉर्म डन बाय शीच झालं हर. व्हॉटमध्ये आले. व्हॉट डू दे डू. ते काय करतात, व्हॉट डू दे डू. मग घ्या इथं काय, व्हॉट इज डन बाय. देचं काय झालं यांच्यामध्ये, देम. तर अशा प्रकारे आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सगळ्या इंटरॉगेटिव्हच्या रचना पाहिल्यात. त्यामध्ये सगळ्यात पहिले एस्नोटाईप, नंतर WH मधले आपण घेतले इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब्स घेतले आणि नंतर सब्जेक्टचे आपण 4 रचना घेतल्या आणि 5 रचना कशा घेतल्या आपण फक्त ऑब्जेक्शन निगडीत असणार. म्हणजे विभाजन केलं तर सोपं जाईल लक्षात ठेवायला. झालं. असंच आपण उद्याच्या तासाला पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये प्रवेश करूया. सिम्पल पास्टच्या पण असं तर आपल्याला 18 रचना पाहायच्या आहेत. पण असं परत 2-3 दिवस त्याला वेळ देऊन 2-3 तासाचं लेक्चर त्याला लागणार नाही आहे. उद्या जास्तीत जास्त अर्धा-पाऊण तासामध्ये काय होईल ते अर्ध्या तासामध्ये आपण फक्त याच्यामध्ये पहिली रचना ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसमध्ये लिहित असताना आपण रचनेमध्ये सर्वात पहिले आपण सिम्पल प्रेझेंटचा उल्लेख करूया. सिम्पल प्रेझेंट क्रमाक्रमानं त्याच्यात लक्ष देऊ आणि मग त्याने चेंज करून पास्टमध्ये आणूया कसं बदल होतात. ठीक आहे, तर एवढे घ्या स्क्रीनशॉट.